इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र. सर, निदा खान प्रकरणापूर्वी मुख्यमंत्र्यांना भेटणार होता. मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली आहे का, काय नाही? नाशिकच्या TCS प्रकरणात निदा खानला अरेस्ट केलेलं आहे, मतीन पटेलला अरेस्ट केलेलं आहे, त्यांचं घर पाडण्यात आलेलं आहे आणि त्याला सपोर्ट करण्यासाठी MIMचे इम्तियाज जलील पुढे आले होते. त्यांनी भाषणबाजी केलेली आहे. प्रकरण दिवसेंदिवस गंभीर होत चाललेलं आहे. त्यासाठी आज मी कॅबिनेटची बैठक सुरू होण्यापूर्वी माननीय मुख्यमंत्री साहेबांना भेटलो. त्यांना मी माझं पत्र दिलं, लिखित पत्र दिलं आणि या प्रकरणाची यासाठी चौकशी झाली पाहिजे आणि इम्तियाज जलीलवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. अशा 2 मागण्या मी त्यांच्याकडे केल्या. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी SITची नेमणूक मी करतोय, त्यांना निर्देश देतोय असं स्पष्टपणे मला सांगितलेलं आहे. कदाचित कॅबिनेटची बैठक झाल्यानंतर जेव्हा आपण त्यांच्याशी संवाद साधाल त्या टायमाला ते सुद्धा या माझ्या जे काही मी स्टेटमेंट केलं त्याला ते समर्थन करतील आणि त्यांनी स्वतःच मला सांगितल्यामुळं की मी SITची चौकशीची जी तुम्ही मागणी केली ती करायला मी सुरुवात करणार आहे. प्रश्न असा आहे की ह्या निदा खान प्रकरणामध्ये फक्त नाशिक पर्यंत हे प्रकरण मर्यादित नाही. हे मी वारंवार सर्वांना समजून सांगितलेलं आहे आणि आज CM साहेबाला तेही सांगितलं की अशा प्रकारचे धर्मांतर असेल, लव जिहाद असेल किंवा ड्रग्सचा व्यापार असेल हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये जोरशोरमध्ये केला जातोय. काल जे बुलडोझरने घर पाडलं त्या भागामध्ये गेल्या 4 महिन्यामध्ये टनानी ड्रग्स सापडले गेलेले आहेत आणि त्याचा पोलीस रेकॉर्ड आहे. म्हणून या प्रकरणाला गांभीर्याने घेणं आणि 35 दिवस ज्या रूममध्ये ती निदा खान थांबली होती ते एका नगरसेवकाचं होतं आणि त्याला सपोर्ट इम्तियाज जलील केलं होतं, म्हणून त्याला अरेस्टही झाली पाहिजे अशी दोन्ही मागण्या मी त्यांच्याकडे केलेल्या आहेत. प्रश्न असा आहे सर की ऑलरेडी या संदर्भात SIT चौकशी आहे. एखादा FR फाटल्यानंतर त्याच्यामध्ये आरोपीचे नावं आल्यानंतर निदा खान ही आरोपी आहे, त्या मतीन पटेल जो MIMचा नगरसेवक त्याला आरोप केलेला आहे आणि त्यावेळेला रात्री 12 वाजता जाऊन त्या भागामध्ये भाषण देणं आणि डरो मत, तुमचं घर जरी पाडलं तर आम्ही नवीन बनवून देऊ, तुमचं नगरसेवक पद जरी गेलं तरी आम्ही तुम्हाला पुन्हा नगरसेवक करू, याचा अर्थ त्या आरोपीला प्रलोभन देणं, त्याच्या आईवडिलाला सपोर्ट करणं आणि ह्या गुन्ह्याला पाठिंबा देणं हा त्याचा स्पष्टपणे अर्थ निघतोय. आणि यासाठी मुख्य आरोपी मुळामध्येच इम्तियाज जलील आहे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ही मागणी मी केलेली आहे. पोलिसांना सुद्धा सांगितलं की त्याच्यामध्ये सोमोटो गुन्हा दाखल करा. आजही मी DGशी सुद्धा बोलणार आहे आणि DGला सुद्धा सांगणार आहे की त्या तपासामध्ये जे कोणी आरोपी असेल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. पण या प्रकरणामध्ये ऑलरेडी एक SIT चौकशी आपल्याला पाहायला पाहिजे किंवा SIT दिसते. तुम्हाला नेमकं कशा पद्धतीने SIT पाहिजे किंवा काय SIT? बघा, एखादा असा मोठ्या प्रकारचा गुन्हा झाला त्या टायमाला SIT असेल, CID असेल, CBI असेल, या सगळ्या एजन्सी येतात. परंतु अधिकृत त्यांची कार्यकक्षही ठरल्या जात नाही. SITची मागणी केल्यानंतर आता SIT पूर्णपणे त्यांना जे अधिकार काही कमी जास्त प्रमाणात असतात ते पूर्ण अधिकार वापरून याची चौकशी करेन आणि ह्या चौकशीमध्ये सर्व काही निष्पन्न होईल. अत्यंत भयानक हा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी हा आमचा प्रयत्न राहणार. मालाडमध्ये पण आता धर्मांतराचे प्रकरण समोर आले आणि येशू ख्रिस्ताच्या नावाने आजार बरा करण्यासाठी बायका दारोदार आणि सगळ्यात महत्त्वाचा हा प्रकार शाळेमध्ये घडत होता. एक शाळा भाड्याने घेऊन त्या शाळेत शनिवार रविवार हा प्रकार तिकडे घडत होता. मालाडमध्ये धर्मांतराचं जे प्रकरण आहे, शाळा भाड्याने घेणे, त्या ठिकाणी जाऊन धर्मांतरांचे त्याला उपदेश देणे, डोस पाजणे आणि देव तुमच्या पाठीशी रक्षण करता आहे. आता तो तुम्हाला या सगळ्या संकटातून बाहेर काढेल तुम्ही धर्मांतर केले तर. या सर्व जे गरीब कुटुंबातील लोक आहेत, घटक आहेत, त्यांना ह्या अशा पद्धतीने फसवलं जातं आहे आणि त्यांना ह्या लालसूसुद्धा देतात. म्हणून हे यांच्यावर सुद्धा आता गुन्हे नोंद झाले पाहिजेत आणि कदाचित मला वाटतं त्याच्यावर गुन्हे नोंद झाला असावा. पण याचा आक्षेप घेतला बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी, त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले, वाद सुद्धा झाला पोलिसांसोबत. प्रकरण चिघळत आहे. प्रकरण किती चिघळलं तरी असे जे चुकीचे काम करतात त्याला सरकार माफ करणार नाही. त्यांच्यावर सर्वांवर गुन्हे दाखल केले जातात.